बातमी बीडच्या परळी येथील वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे। प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजेपासून सुरुवात होईल। यात मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे देखील वैजनाथ बँकेच्या निवडणुकीत राजाभाऊ फड आणि बाबासाहेब शिंदे वैजनाथ डंपरवार यांच्या माध्यमातून नशीब आजमावतायत। बीडच्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी 4 जागा बिनविरोध आल्याने उर्वरित 13 जागांसाठी काल मतदान शांततेत पार पडलं। सर्वसाधारण मतदारसंघातून 12 जागांसाठी 14 उमेदवार तर भटक्या जाती विमुक्त जमाती मतदारसंघातून एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात होते। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल या निवडणुकीत उतरलेलं होतं, तर विरोधी गटाचे 3 उमेदवार मैदानात होते आणि त्यामुळे बंधू बहिणींची प्रतिष्ठापना पणाला लागलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, परळीतील वैद्यनाथ बँकेची निवडणूक होते आणि त्याची मतमोजणी आता पार पडणार आहे, काय अपडेट? बीडच्या सहकार क्षेत्रातील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जी बँक सुरू केलेली होती ती वैद्यनाथ बँक आणि त्या वैद्यनाथ बँकेच्या 17 जागांसाठी 17 संचालकांसाठीची ही निवडणूक होते। विशेष जर आपण बघितलं तर यापैकी 4 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या, त्यामध्ये प्रीतम मुंडे माजी खासदार प्रीतम मुंडे यांचा देखील समावेश आहे। तर 13 जागेसाठी निवडणूक होते आणि 16 उमेदवार हे मैदानामध्ये आहेत। मात्र या मतदान शांततेत पार पडलं। प्रत्येक वर्षी जो मतदानाचा टक्का असतो तो यावर्षी मतदानाचा टक्का देखील घसरलेला आहे। का तर 37.5% मतदान झालेलं आहे। प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर गोपीनाथ मुंडे विकास पॅनल जे आहे त्या पॅनलच्या माध्यमातून पॅनल उभा करण्यात आलेला होता। मात्र स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून काम करत असताना जे बँकेचे संचालक आहेत ते देखील यामध्ये होते। यावर्षी नव्यानं मात्र बघितलं तर राजाभाऊ फड यांच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांनी 3 उमेदवार उभा केले। राष्ट्रीय शरद पवार गटाचे 3 उमेदवार मैदानामध्ये आहेत। मात्र यामुळे काही बँकेची सत्ता दुसरीकडे जाईल अशा पद्धतीचं जरी चित्र नसलं तरी जो बँकेचं कामकाज आहे त्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी शरद पवार गटामधील 3 उमेदवार जर बँकेच्या ह्याच्यावरती केले तर साहजिकच कामकाजाच्या सुसूत्रतेच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला जात होतो। विशेष म्हणजे आपण जर या अगोदर बघितलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे वेगवेगळे असताना सुद्धा पंकजा मुंडे यांनी एका हाती सत्ता ही वैद्यनाथ बँकेवरती कायम ठेवलेली होती। म्हणजे धनंजय मुंडे विरोधात असताना सुद्धा पंकजा मुंडे यांना वैद्यनाथ बँकेवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कायम ठेवता आलं होतं। तर यावेळेस मात्र दोन्ही बहीण भाऊ एकत्रित आहेत। यात जर बघितलं तर मुंडे कुटुंबातील 4 जणांचे मतदान आहे। त्यामध्ये प्रीतम मुंडे यांना देखील मतदान आहे, त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना, धनंजय मुंडे यांना मतदान आहे आणि ज्या पंकजा मुंडे यांच्या मातोश्री आहेत प्रज्ञाताई मुंडे यांना देखील मतदान आहे। तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान शांततेत पार पडलं। त्याच पद्धतीने काउंटिंगची प्रक्रिया आहे ती देखील शांततेत पार पडावी या अनुषंगाने बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी काउंटिंगला प्रत्यक्ष 10 वाजता सुरुवात होईल। मात्र एकंदरीत जर बघितलं तर वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठं जाळं उभा केलं होतं आणि तेच कायम टिकवण्याच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांची आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठापना आली। तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे हे वैद्यनाथ बँकेमध्ये संचालक मंडळामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून 3 जे उमेदवार त्यांनी उभे केले त्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसतात। प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये हा निकाल हाती येणार आहे। का तर मतदानाचा जो टक्का आहे तो 37% आहे। त्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्यानंतर कुणाला नेमका धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे सुरेश, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।